शिंदे गटाचा उमेदवार आहे खेकडा। हा जो माजलेला खेकडा आहे नुसता पैसा खाऊन फुगा झालाय। अहो दादा आम्ही ऐकलं तिथं लय माजलेला मोठा खेकडा आहे। या इलेक्शन मध्ये लोकशाहीच्या माध्यमातून खेकडा फ्राय केल्याशिवाय आपण राहणार नाही। सावंत जर इथं बोलताना जर त्यांची लायकी काढत असेल तर या सावंतची लायकी या इलेक्शन मध्ये आपण काढायची का नाही काढायची। एक गोष्ट कळाली की तुझे विचारच भिकाऱ्यासारखे आहेत। परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ रोहित पवारांची सभा पार पडली। या सभेत रोहित पवार शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंत यांच्यावर अक्षरच तुटून पडले। हा खेकडा खाऊन खाऊन माजलाय, भ्रष्टाचार करून फुगलाय। या खेकड्याला त्याची लायकी दाखवायची। या निवडणुकीत या खेकड्याचा फ्राय केल्याशिवाय राहणार नाही। या खेकड्याची लायकी याला दाखवायचीच आहे असं म्हणत रोहित पवारांच्या प्रत्येक शब्दावर टाळ्या आणि शिट्ट्यांनी ही सभा दणाणून गेली होती। बाबांना मला सांगायचंय, तुम्हाला अनेक अडचणी होत्या। तुमचा जो कोऑपरेटिव्ह आहे तो सुद्धा इथे असणारा जो शिंदे गटाचा उमेदवार आहे खेकडा, त्याला तो चालवायला घेतलेला आहे। बाबा तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, एवढा दबाव असताना सुद्धा तुम्ही आज विचाराबरोबर राहिलात, त्यासाठी मी मनापासून इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो। पण कारखान्याची तुम्ही काळजी करू नका। 20 तारखेला मतदान, 23 तारखेला गुलाल, 26 तारखेला शपथविधी। या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार आणि तुमचा जो इथं असणारा शेतकऱ्यांचा कारखाना आहे त्याच्यामध्ये लक्ष घालून तो अजून चांगल्या पद्धतीने कसा चालेल यासाठी 100% आपण सर्वजण प्रयत्न करू असा शब्द या सभेमध्ये देतो। आणि या स्वाभिमानी लोकांमध्ये कुठेही गद्दारांना जागा नसते। लोकसभेला तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की कशा पद्धतीने एखाद्या गद्दाराला हद्दपार करायचं। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या विधानसभेमध्ये आपल्याला या गद्दारीला कायमस्वरूपी इथून गायब करून टाकायचं आणि त्यासाठी विधानसभेला राहुल दादा बरोबर तिथे भक्कमपणे आपल्या सर्वांना उभं राहायचंय। मला माहित नाही या भागामध्ये महायुतीकडे कोण कोण नेते आलेत भाषण करायला। कुणी आले का इथे? मोदी साहेब, शहा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आले होते काय? भाषण झाली त्यांची? भाषणामध्ये तुमच्याबद्दल काय बोलले का? शेतकऱ्याबद्दल, शेतकऱ्यासाठी आम्ही हे देऊ ते देऊ, हवेतल्या गप्पा मात्र मारले असतील। कारण का सरकारवर तर राग आहेच, पण इथं असणारा तुमचा लोकप्रतिनिधी, तुमचा राग त्याच्यावर आहे का नाही? किती लोकांचा राग आहे त्यांनी हात वर करून दाखवा। काही लोकांनी हात वर नाही केले, काय समजायचं? हा जो माजलेला खेकडा आहे त्याची खाज उतरायची का नाही उतरायची या इलेक्शन मध्ये? अहो तुम्ही सोडा, अख्खा महाराष्ट्र त्यांच्यावर चिडलेला आहे। नुसता पैसा खाऊन फुगा झालाय। आज सकाळी मी माझ्या मतदारसंघामधून निघत होतो आणि मग तिथे असणारी काही लहान मुलं मला भेटायला आली। त्यांनी मला सांगितलं की दादा, आपल्या भागातले खेकडे जरा छोटे छोटे झालेले आहेत। आम्ही मध्ये आधी पकडायला जातो तेव्हा आम्हाला खेकडा काही तिथे मिळत नाही, तुम्ही कुठे चाललाय? मी त्यांना सांगितलं मी भूम परांडा या मतदारसंघामध्ये चाललेलो आहे। लहान पोरांनी मला सांगितलं, अहो दादा आम्ही ऐकलं तिथं लय माजलेला मोठा खेकडा आहे। प्रशांत दादा तुम्हाला ते धमके देतात असं आम्हाला कळालं। काटा काढतो, कुठे गेले प्रशांत दादा? काटा काढतो म्हणाले। अहो काटा काढून सोडा, या इलेक्शन मध्ये लोकशाहीच्या माध्यमातून खेकडा फ्राय केल्याशिवाय आपण राहणार नाही। केवढा तो माज, आणि हा जो माज त्यांचा आलेला ना पैशामुळे, तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना उतरावं लागेल। अहो अँब्युलन्स घोटाळ्यामध्ये याच इथं असलेले लोकप्रतिनिधी किती हजार कोटी खाल्ले माहितीये? 6,000 कोटी रुपये। मी तर तो विषय घेतलाच, मांडलाच।
पण ती अख्खी फाईल हायकोर्टाने सुद्धा सुमोटो तिथं केस त्याची दाखल करून घेतलेली आहे. तुम्ही तर या इलेक्शन मध्ये त्याला सोडणारच नाही. सरकार आल्यानंतर मी सोडणार नाही. पण हायकोर्ट सुद्धा त्याला काही सोडणार नाही. आहे का नाही मास त्याच्याकडे? कुणी गेलं तर म्हणतो हे काय करतोस? एक कुठला तरी वडीलधारी शेतकरी भेटला वाटतं. काय म्हणले ते? कुठे काय म्हणले तुम्हाला? काय म्हटलं तुम्हाला? एकदा सांगा लोकांना. आमच्या इथं असलेल्या सर्व स्वाभिमानी लोकांना तुम्ही सांगा की काय नाव त्या उमेदवाराचं? खेकडाच आठवतोय मला फक्त. सावंत तुम्हाला काय बोलले जरा लोकांना सांगा. मी बंधाऱ्याचे गेट 10 तारखेला जर नाही आले तर मला फोन करा असं सांगितलं. तुम्ही गेट जर टाकले तरी बंधाऱ्याचं काम निकृष्ट झालेलं आहे आणि नदीला पाणी आल्याबरोबर बंधाऱ्याच्या बाहेरून पाणी जाईल. तर मी इंजिनियर आहे म्हणून सांगितलं आणि इंजिनियर आहे म्हणून सांगितलं. मग मी इंजिनियर आहे तर म्हणलं साईडवर बघायला चला. मग साईडवर बघायला चला म्हणल्यानंतर पुन्हा पोलीसवाल्यांनी बसायला इथले काही त्यांचे पट्ट्या बांधलेले जे होते का त्याने तुम्हाला प्रयत्न केला. मग पट्ट्या बांधलेले मी धक्का मारून खाली जागेवर बसवलं. त्याचा संबंध नाही म्हणून सांगितलं. मग पुढे काय बोलला? पुढे त्याने काहीच बोलले नाहीत. परंतु याने सावंतानं मला पोलीसवाल्यांनी यांनी उचलल्यानंतर सावंतानं माझी अवकात काढली. मग त्याला मी समोर असताना अवकात काढली असती तर माझी अवकात त्याला तिथं सांगितली असती. आता साहेब थोडं 2 मिनिटं ऐका आणखी. मला तुमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एक विनंती करायची. हे चोर ती चोर ऊसही आमच्या वजनात तर चोऱ्या करतो पण ह्यानं मुरून चोरलाय. लोकांना रस्ते भरून दिले. ही स्वतःनं चूक त्यानं कबूल केलेली आहे. चोरी कबूल केलेली आहे. तर ही चोरी त्याची काय करा पुन्हा त्यानं रॉयल्टी भरलेली नाही. शासनाची चोरी केलेली मालमत्तेची आणि त्याला ग्रामपंचायतला सुद्धा उभा दंड करायचा आणि त्याला ग्रामपंचायतला सुद्धा उभा राहता येऊ नये ही परिस्थिती का? एका शेतकऱ्याने स्वतःच्या हितासाठी, गावाच्या हितासाठी, इतर शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना विनंती केली की साहेब गेट टाकावे लागतील, गेट आणावे लागतील. वेळ आलेली आहे, नाही तर पाणी वाहून गेलं तर आमचं अख्खं वर्ष जाऊ शकतं. आम्हाला प्यायला सुद्धा पाणी राहणार नाही. अशी भूमिका इथे असणाऱ्या एका स्वाभिमानी शेतकऱ्यांनी मांडली. ती भूमिका मांडल्यानंतर ज्या लोकांना पैशाचा माज असतो, अहंकार असतो, अशा व्यक्तीला ती गोष्ट आवडली नाही आणि मग त्या नेत्याने, सावंतने यांची होकात काढली. मी तुम्हा सर्वांना विचारतो की हा शेतकरी आपल्यातलंच एक आहे का नाही? कुठलाही शेतकरी आपल्याच लोकांचं प्रतिनिधित्व करतो का नाही? त्यांनी वेगळं काय कॉन्ट्रॅक्ट मागितलं होतं का मर्यादा मागितला होता? मग या शेतकऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी जर भूमिका मांडली असेल आणि त्या भूमिकेकडे बघत असताना सावंत जर इथं बोलताना जर त्यांची लायकी काढत असेल तर या सावंतची लायकी या इलेक्शन मध्ये आपण काढायची का नाही काढायची? एवढा अहंकार कशासाठी पैसे खातो? अहो या खेकड्याने, सावंताने रक्तपिढ्या असतात ना, रक्तपिढ्या. जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो, आपल्याला मदत लागते, त्यातून रक्त ज्या पिढीतून मिळतं, नाही तर कोणाच्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या रक्तपिढ्याला आपण बोलवतो, एका रक्तपिढ्याला पिढ्याकडनं त्या ठिकाणी त्यांनी 25 लाख रुपये घेतले आणि त्याच्यामध्ये 10 ते 20 कोटी रुपये तिथे खाल्लेले आहेत. म्हणजे रक्तात सुद्धा याला भ्रष्टाचार करायचा आहे, रस्त्यात भ्रष्टाचार करायचा आहे, अँब्युलन्समध्ये भ्रष्टाचार करायचा आहे. गरीबाला ज्या गोळ्या लागतात ना हॉस्पिटलमध्ये, त्याचा मलिदा काही कंपनी देत नव्हत्या म्हणून त्यांनी तिथं गोळ्या सुद्धा घेतल्या नाहीत. त्याच्यामध्ये टीबीच्या गोळ्या असतील, इतरही महत्वाच्या गोळ्या असतील, त्या गरीबापर्यंत पोहोचल्या नाहीत. का? ह्याला मलिदा घ्यायचा होता. मग त्या गोष्टीमुळे जर कोणाचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला असेल, कोण जर जास्त आजारी पडला असेल
तर याला जबाबदार हाच तो खेकडा आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, गरिबाचं आणि तुमचं त्यांना काही पडलं नाही, त्याला फक्त पैशाचं पडलंय. हा पैशाचा मास काही झालं तरी 20 तारखेला तुम्हाला उतरावा लागेल. हे एक व्हायरस आहे, ही एक खाज आहे. ती खाज येत्या काळामध्ये आपल्याला नक्कीच बाजूला करून दाखवावी लागेल. अहो, या व्यक्तीने सरकारला भिकारी करण्याचा त्या ठिकाणी तिथे खेळ खेळला. भाषण बोलत असताना सुद्धा त्याने एकदा भाषण केलं होतं असं मला कळतंय. मी सरकारला भिकारी करेल, महाराष्ट्राला भिकारी करेल, पण मी भिकारी होणार नाही. हे तुझं वाक्य ऐकूनच मला एक गोष्ट कळाली की तुझे विचारच भिकाऱ्यासारखे आहेत. अरे, महाराष्ट्र म्हणजे पवित्र भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सर्व महामानवांनी या भूमीची पवित्रता तिथे वाढवलेली आहे. या भूमीमध्ये लोकांमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये संतांचा विचार आहे. त्यामुळे आमच्या सर्वांसाठी ही भूमी महत्वाची आणि पवित्र आहे. या पवित्र भूमीला जर तू भिकारी बनवायला निघाला असेल तर या इलेक्शन मध्ये तू भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इतकी स्वाभिमानी जनता ती जबाबदारी घेतल्याशिवाय जाणार नाही. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, हे काय या मतदारसंघाचं इलेक्शन नाही. हा जो धनुष्यबाणचा उमेदवार आहे तो गद्दार आहे, पण त्यांनी गद्दारी या महाराष्ट्राची केली आहे. महाराष्ट्राच्या विरोधात तो बोलला, महाराष्ट्राच्या विचाराच्या विरोधात बोललोय. त्यामुळे या लढाईमध्ये तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे. आपल्या विचाराला पाठिंबा द्यायची आणि त्याला हरवायची, ती जबाबदारी फक्त या मतदारसंघासाठी तुम्ही मनामध्ये ठेवू नका. विदर्भापासून कोकणापर्यंत, नाशिक पासून त्या कोल्हापूरपर्यंत सगळ्या लोकांची इच्छा आहे की इथं असलेल्या स्वाभिमानी जनतेने या भिकारी माणसाला, या विचारी भिकारी माणसाला तिथं हरवल्याशिवाय तिथं गप्प बसायचं नाही. अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे, माझी इच्छा आहे. मी आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या वतीने विचारतो की ही जी जबाबदारी स्वाभिमानी मराठी माणसांनी, स्वाभिमानी महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या खांद्यावर टाकलेली आहे, त्या खेकड्याला हरवण्याची, या सावंताला हरवायची, ती जबाबदारी तुम्ही सर्वजण चोख पाडणार का? एकदा हात वर करून सांगा. ही फार मोठी जबाबदारी आहे. खूप मोठा पैसा पलीकडनं येणार आहे. गोडाऊन मोकळे केले जातील, गुंडाशाही केली जाईल. गुंडा कदाचित आमच्याच मतदारसंघातून इथे येतील असं मला वाटतं. अहो, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा गुंडाशाही मोठ्या प्रमाणात वाढवली. परवाच एका माझ्या कार्यकर्त्याची गाडी चालली. काल परवा राम शिंदे सर माझ्या विरोधात जे उभे, त्यांनी मला शिवी दिली. चंगू मंगू त्यांच्या बरोबर जे असतात त्यांनी मला शिव्या दिल्या. पण एक भाजपचा नेता जो सोयाबीनला मोठा भाव देणार होता, पाशा पटेल, तिथं येऊन काय घाणेरडे हातवारे केले. महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला. लास्ट शरम त्या माणसाला कुठेच नाही. एक तर महिलांची बदनामी केली. कर्जत जामखेड संतांची भूमी आहे, त्या भूमीची तिथे बदनामी केली. आणि त्याच व्यासपीठावर असे काही लोक तिथे उपस्थित होते. कदाचित उद्या जाऊन त्यातले काही लोक इथे येतील आणि गुंडाशाही करतील. मी एकच सांगतो, माझ्या मतदारसंघामध्ये तिथे असलेल्या स्वाभिमानी जनतेने इलेक्शन हातात घेतलंय. तिथं असणारे जे कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी, त्यांनी तिथं असणारं माझं इलेक्शन हातामध्ये घेतलंय. पहिला टर्मचा आमदार राहून मी 30 मतदारसंघामध्ये आतापर्यंत जाऊन आलोय. आदरणीय पवार साहेबांबरोबर राहून एक कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. पण हे करत असताना मतदारसंघामध्ये मला जाता येत नाही. पण मतदारसंघामध्ये न जाता सुद्धा मला विश्वास आहे की गेल्या वेळेस जेवढी लीड होती त्याची डबल लीड तिथे असलेली स्वाभिमानी जनता मला देईल. स्वाभिमानी जनतेने आणि तिथे असलेल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलंय की दादा, साहेबांसाठी तुम्ही बाहेर जावा, लोकांत जावा, मित्रांना निवडून आणा, जवळच्या लोकांना तुम्ही निवडून आणा. त्यासाठी जे काही तुम्हाला करता येईल ते करा. पण कर्जत जामखेडची निवडणूक ही आमच्या खांद्यावर आम्ही घेतलेली आहे असं तिथले लोक मला सांगतात. आता मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतोय, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा माझं इलेक्शन आहे. हे असताना सुद्धा माझ्या मित्रासाठी मी इथं आलेलो आहे, तुमच्या उद्याच्या भावी आमदारासाठी मी इथं आलेलो आहे. त्यामुळे या व्यक्तीची निवडणूक तुम्ही सर्वजण तुमच्या खांद्यावर घेणार का? या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.